आकाशवाणी पुणे. अमृता प्रकाश प्रादेशिक बातम्या देत आहे. आधी एक विनंती. गणेशोत्सव साजरा करताना जबाबदारीचं भान राखलं. आता नवरात्रोत्सव आणि पाठोपाठ दिवाळीही अवश्य साजरी करा, पण सावध राहून. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे हे विसरू नका. लस वेळेवर घ्याच, पण नंतरही काळजी घ्या. मुखपट्टी वापरा. सुरक्षित अंतर राखा. हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. तरीही कोविड-19 ची लक्षणं आढळली तर लगेच विलगीकरणात जा. चाचणी करून घ्या. गरजेनुसार उपचार घ्या. स्वतःचं आरोग्य राखा आणि आपल्यामुळे इतरांना बाधा होणार नाही याचीही काळजी घ्या. ठळक बातम्या. सर्वच देशवासियांनी वर्षातून एकदा तरी नदी उत्सव साजरा करावा. पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. नक्षल प्रभावित भागांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही. डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं बँकिंग सेवेचा विस्तार वेगानं करावा. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची बँकांना सूचना. आणि गुलाब चक्रीवादळाच्या परिणामी राज्याच्या काही भागात आज मुसळधार पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. सर्वच देशवासियांनी वर्षातून एकदा तरी नदी उत्सव साजरा करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून केलं. कालच्या जागतिक नदी दिनाची आठवण करून देत पंतप्रधानांनी आपल्या संस्कृतीतलं नदीशी असलेलं दृढ नातं विशद केलं. आपल्याला मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावातून आलेली रक्कम नमामि गंगे मिशनसाठी खर्च केली जाईल असं त्यांनी सांगितलं. नद्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत सर्वांचंच पंतप्रधानांनी अभिनंदन केलं. स्वच्छ भारत अभियानाप्रमाणेच आर्थिक स्वच्छताही महत्वाची आहे असं सांगून देशात अंकीकृत व्यवहारांमध्ये वाढ होत आहे. जनधन खात्यांमुळे पारदर्शकता वाढली असून गरिबांना त्यांच्या हक्काचा पैसा थेट मिळू लागला आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं. येत्या गांधी जयंतीला खादी खरेदीचा नवा विक्रम नोंदवा. दिवाळीच्या खरेदीतही खादी आणि कुटीरोद्योग उत्पादनांना प्राधान्य द्या असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात स्वातंत्र्य लढ्यातील दुर्लक्षित सेनानींच्या संघर्ष गाथा लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. देशविदेशातील 13,000हून अधिक युवक पुढे आले आहेत. 5,000हून अधिक युवक स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास अभ्यासत आहेत. हे तरुण त्यातून नवा इतिहास घडवतील असा विश्वास पंतप्रधानांनी काल मन की बात मधून व्यक्त केला. महाराष्ट्रातील पुष्पक गवांदे यांच्यासह 8 दिव्यांग व्यक्तींच्या पथकानं नुकतीच सियाचीन हिमनदी मोहीम फत्ते केली. पंतप्रधानांनी या सर्वांचं अभिनंदन केलं. आपले देशबांधव कोणतंही आव्हान पेलण्यास समर्थ आहेत असाच संदेश या मोहिमेनं दिल्याचं ते म्हणाले. असत्यावरील सत्याचा विजय साजरा करणारा दसरा येतो आहे. हा सण साजरा करताना कोरोनाविरुद्ध सुरू असलेला लढा विसरू नका. कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्या आणि निर्बंधांचं पालनही करा असं आवाहन करत पंतप्रधानांनी कालच्या मन की बातची सांगता केली. नक्षल प्रभावित भागांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. नक्षल प्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. केंद्र आणि राज्य सरकारांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे गेल्या काही वर्षात नक्षलवादी कारवायांमध्ये लक्षणीय घट झाली असून अशा प्रकारच्या हिंसाचारामध्ये होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही घट झाली असल्याचं शहा म्हणाले. शस्त्रास्त्र खाली ठेवून लोकशाहीचा भाग बनायची इच्छा असलेल्या लोकांचं मनापासून स्वागत आहे, परंतु जे शस्त्र हातात घेऊन निर्दोष लोक आणि पोलिसांना लक्ष्य करतील त्यांना त्याच प्रकारे प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा शहा यांनी यावेळी दिला. या बैठकीला केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह, अर्जुन मुंडा, अश्विनी वैष्णव तसंच केंद्रीय राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंह आणि नित्यानंद राय हे देखील उपस्थित होते. तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह बिहार, ओडिशा, तेलंगण, मध्य प्रदेश आणि झारखंडचे मुख्यमंत्री, आंध्र प्रदेशचे गृहमंत्री, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि केरळचे वरिष्ठ अधिकारीही यामध्ये प्रत्यक्ष सहभागी झाले होते. अर्थव्यवस्था आणि उद्योग क्षेत्राच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी बँकिंग सेवा वाढवण्याची आवश्यकता असून त्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं बँकिंग सेवेचा विस्तार करावा अशी सूचना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय बँक संघटनेला केली आहे. मुंबईत भारतीय बँक संघटनेच्या 74व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या काल बोलत होत्या.
अधिकाधिक लोकांना बँकिंग सेवा देता यावी यासाठी देशातील प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी प्रत्यक्ष बँक शाखा असावी आणि कुठे ऑनलाईन पद्धतीनं सेवा देता येईल याचा एक आराखडा तयार करावा आणि याकरता देशाच्या प्रत्येक जिल्ह्यासाठी सर्व बँक शाखांचा अंकीय नकाशा तयार करावा, असं सीतारामन यांनी सांगितलं. देशाला आणखी 4-5 स्टेट बँकांची गरज आहे, असंही त्यांनी नमूद केलं. देशात काल सकाळी संपलेल्या 24 तासात 28,326 नवे कोरोनाबाधित आढळून आले, तर 26,032 रुग्ण कोरोनामुक्त झाले. या कालावधीत 260 रुग्ण कोविड-19 मुळे दगावले. राज्यात काल दिवसभरात 3,206 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या 37,860 वर पोहोचली आहे. दिवसभरात काल कोविड-19 मुळे 36 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्याचा मृत्यूदर आता 2.12% वर पोहोचला आहे. राज्यातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा आपण ऐकू शकाल सकाळी 10:10 आमच्या कोरोना महाराष्ट्र या विशेष बातमीपत्रात. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे, ट्विटर हँडल @AIR न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलवर. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यानिमित्त आम्ही सुरू केलेल्या प्रश्नमंजुषेच्या 7व्या भागातल्या अचूक उत्तरं देणाऱ्या विजेत्यांची नावं आज जाहीर करत आहोत. आम्ही विचारलेला प्रश्न होता, कोल्हापुरात प्राध्यापक नासी फडके यांनी चले जाव चळवळीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या कोणत्या कादंबरीवर जप्तीची कारवाई झाली होती? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे शाकुंतल. या प्रश्नाचं आमच्या ट्विटर हँडलवर सर्वप्रथम अचूक उत्तर पाठवलं बदलापूरचे TR वासुदेवन यांनी. आमच्या फेसबुक पेजवर सर्वप्रथम अचूक उत्तर महाबळेश्वरच्या अमोल धुमाळ यांनी पाठवलं, तर आमच्या अधिकृत ईमेल पत्त्यावर सर्वप्रथम अचूक उत्तर कासेगावचे संकेत औंधकर यांनी पाठवलं आहे. अचूक उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. विजेत्यांना प्रमाणपत्र लवकरच पाठवण्यात येत आहे. आता सादर करीत आहोत नासी फडके यांच्या शाकुंतल कादंबरीवरील जप्तीबाबत अधिक माहिती देणारा हा वृत्तांत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. एकोणीसशे 44 मध्ये मिचेल नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याची कोल्हापूरचा पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी राजाराम महाविद्यालयात तत्वज्ञान आणि तर्कशास्त्र विषय शिकवणारे प्राध्यापक नारायण सीताराम फडके कादंबरीकार म्हणून सुपरिचित होते. चलेजाव चळवळीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लिहिलेली शाकुंतल ही कादंबरी जुलै 1943 मध्ये प्रकाशित झाली. पुढारीकर्ते गणपतराव जाधव यांनी एका अग्रलेखात या कादंबरीवर प्रखर टीका केली. एप्रिल 1944 मध्ये ही कादंबरी जप्त करण्याचा हुकूम देण्यात आला. इतकंच नव्हे तर सप्टेंबर 1944 मध्ये मिचेल साहेबानं नासी फडक्यांना बडतर्फ केल्याचाही हुकूम काढला. फडके यांनी मिचेलची भेट घेऊन खुलासा केल्यावर त्यांच्या बडतर्फीचा हुकूम रद्द करण्यात आला. कादंबरीवरील जप्तीविरुद्ध फडके यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. मात्र जानेवारी 1946 मध्ये हा अर्ज फेटाळण्यात आला. यानंतर एप्रिल 1946 मध्ये दुसऱ्यांदा अधिकारारूढ झालेल्या बाळासाहेब खेर यांच्या मंत्रिमंडळानं मे महिन्यात शाकुंतल कादंबरीवरची जप्ती उठवली. फडके यांनी तातडीनं या कादंबरीचा इंग्लिशमध्ये अनुवाद करून तो प्रकाशित केला. यानंतर नासी फडके यांनी चलेजाव चळवळीवर झंझावात ही नवी कादंबरी लिहिली होती. तिच्यावर मात्र जप्तीची कारवाई झाली नाही. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मनोज क्षीरसागर, पुणे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्यातल्या प्रस्तावित आडाळी MIDCला काल केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी भेट दिली. त्यांनी राष्ट्रीय वनौषधी संस्थेला देण्यात आलेल्या जागेची पाहणी केली. या प्रकल्पातून शेकडो जणांना रोजगार मिळेल, तसंच इथल्या जैवविविधतेला जागतिक ओळख मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. नाईक केंद्रीय आयुष मंत्री असताना त्यांनी महाराष्ट्र राज्यासाठी एकमेव असलेला राष्ट्रीय वनौषधी संस्था हा प्रकल्प मंजूर केला.
गेल्या जून महिन्यात राज्य शासनानं आडाळी MIDCतली 50 एकर जागा या प्रकल्पाला दिली. महामंडळानं तातडीनं या जागेचं हस्तांतरण केलं आहे. नांदेड जिल्ह्यातील माहूर गडावरील विकास कामांना गती देण्यासाठी राज्य शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि केंद्र सरकारचा वॅपकॉस लिमिटेड यांच्यात काल करार करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण तसंच बांधकाम विभागाच्या इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत औरंगाबाद इथं या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. माहूरगड इथलं रेणुकादेवी मंदिर, श्री दत्त शिखर मंदिर, अनुसया माता मंदिरासाठी रोपवे उभारणं तसंच रेणुकादेवी मंदिरासाठी पादचारी पूल आणि उद्वाहन उभारण्याच्या कामाला केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत सुमारे 51 कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी सेट अर्थात महाराष्ट्र राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा काल व्यवस्थित पार पडली. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील 15 शहरांमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी 220 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली होती. या परीक्षेला 80% अधिक विद्यार्थी उपस्थित होते. कोविड-19 संसर्गाच्या प्रतिबंधक नियमांचं यावेळी काटेकोरपणे पालन करण्यात आलं. ओबीसी समाजातील सर्व समाज बांधवांनी एकमेकांवर कुरघोडी न करता एकमेकांना सहकार्य केलं तरच समाजाचा विकास होऊ शकतो. त्यामुळे ओबीसी मधील सर्वांनी एकत्र येऊन हा लढा लढावा असं आवाहन मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल बीड इथं ओबीसी हक्क परिषदेत बोलताना केलं. या हक्क परिषदेला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर समाज बांधव उपस्थित होते. पालघर जिल्ह्यात घरफोडीच्या प्रकरणात पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली असून या सर्वांची चौकशी सध्या सुरू आहे. या 6 जणांकडून 18,000च्या रोख रकमेसह 2,11,000हून अधिक किमतीचा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणात 9 आरोपी सहभागी असल्याचं चौकशीत आढळून आलं आहे. नांदेड शहराजवळच्या शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचे 8 दरवाजे उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात काल रात्री 8 वाजल्यापासून करण्यात येत आहे. यामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. बळेगाव उच्च पातळी बंधाऱ्याचे 16 दरवाजे काल उघडण्यात आले असून यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यात गेले 2 दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे माजलगाव आणि मांजरा धरण भरलं आहे. माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडले आहेत तर मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. दरम्यान केज तालुक्यातील 12 गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून रात्रीतून पाणी पातळी वाढल्यास तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावं अशा सूचना उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांनी दिल्या आहेत. तर माजलगाव धरण 100% भरल्यामुळे गोदावरी तसंच सिंदफणा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे. गोदा काठावरील 10 गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या परिसरात अनेक भागातील रस्ते वाहून गेले आहेत तर पुलांची नासधूस मोठ्या प्रमाणावर झाली आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन करण्यात आलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात काल सकाळपर्यंत 6,136 मिलीमीटर म्हणजे सरासरी 760 मिलीमीटर पाऊस झाला असून हा पाऊस वार्षिक सरासरीच्या 126% आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील पाणीसाठ्यात वाढ होत असून काढणीला आलेली खरीपाची पिकं मात्र हातची जाण्याची भीती व्यक्त होत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वात जास्त 923 मिलीमीटर पाऊस भूम तालुक्यात तर सर्वात कमी 655 मिलीमीटर पाऊस लोहारा तालुक्यात नोंदवला गेला आहे. हवामान. नांदेड, परभणीसह राज्यातल्या काही भागात काल वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला. परभणीतल्या काही नदी नाल्यांना पावसामुळे पूर आला असून शेतांमध्ये पाणी गेल्यानं पिकांचंही नुकसान झालं आहे. तर बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे विदर्भात प्रामुख्यानं चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तसंच यवतमाळ, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांच्या काही भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. आज मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी राज्याच्या सर्वच भागात राहील. मंगळवारपासून पावसाचा जोर हळूहळू कमी होऊ लागेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. हे चक्रीवादळ ताशी 25 किलोमीटरच्या गतीनं पश्चिमेकडे झेपावत आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सर्वच देशवासियांनी वर्षातून एकदा तरी नदी उत्सव साजरा करावा, पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. नक्षल प्रभावित भागांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही. डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं बँकिंग सेवेचा विस्तार वेगानं करावा, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची बँकांना सूचना.
आणि गुलाब चक्रीवादळाच्या परिणामी राज्याच्या काही भागात आज मुसळधार पावसाची शक्यता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. काय राम भाऊ. आलो आलो. अरे मी